हा मतदारसंघ 2014 साली एक हक्काचा माणूस म्हणून लोकांना निवडून द्यायची संधी आली होती आणि ऐन वेळेला डावपेच करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पटकन येऊन आमचं तिकीट पळून ज्यांनी नेलं. अहो, तिकिटाची चोरी झाली, कुणाकडे तक्रार करायची? तक्रार करायला मला जागा राहिली नाही. ऐन वेळी मी प्लॅटफॉर्म बदलू शकत नव्हतो. जिथं आहे मी त्या ठिकाणी कामही केलं. पण तू लक्षात आलं की काम करणाऱ्या व्यक्ती, काम करणारी संघटना दाबून टाकायची आणि संपवायचं, हा त्यांचा विषय आहे. आणि त्यामुळं न्याय हा जनता करणार आहे आणि जनता स्वतःच्या हितासाठी प्रॉपर न्याय करणार आहे. कारण जनतेला जनता जानती है सच क्या है झूठ क्या है. सत्ता मिळवायची, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हे तंत्र हे कुठेतरी मोडलं पाहिजे. आणि हे मोडायसाठी आम्ही निर्धार केलाय, वज्र निर्धार केलाय. हर्षदा काकडे या निवडणुकीला सामोरं जात आहेत. सामान्याच्या सुखदुःखावर आम्ही सातत्यानं आमचं घर गेल्या 25 वर्षापासून लढतंय. आमचे वडील देखील या विषयावर लढत गेले. कारण जे नाहिरे गटाचं प्रतित्व आम्ही या मतदारसंघामध्ये सातत्यानं करीत आलो, आमचं घर करीत आलंय. ज्याला कुणी नाही त्याला आम्ही आहोत. रस्ते केले जात आहेत आणि ते 4 महिन्यात उखडले जात आहेत. तुम्ही शेवगाव मिरी मार्गे, ढोरगाव मार्गे तो रस्ता पहा आणि ते खड्डे सांगा. फार काय अमरापूरच्या त्या अंतर्गत रस्त्याची परिस्थिती पहा. फार काय कासार, पिंपळगाव, त्यांचं गाव, त्या परिसरातील मी त्या गावामध्ये फिरलोय. म्हणजे जे बोललं जातं एवढा कोटीचा निधी मग गेला कुठं? तुम्ही कोटीचे आकडे सांगतायत, मग रस्ते असे का? संशोधनाचा विषय आहे. ही लढाई साखर विरुद्ध भाकर अशी राहणार आहे. सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य लोक विरुद्ध साखर कारखानदार अशी लढाई राहणार आहे. आणि मला खात्री आहे की या लढाईमध्ये सर्वसामान्याच्या सुखदुःखासाठी, प्रश्नासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी व्यक्ती या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व पाहिजे, अशी लोक भावना आहे. आणि त्या भूमिकेतून आम्ही ठाम भूमिका घेऊन पुढे चाललेलो आहोत. लोकांच्या प्रश्नाचं प्रतिनिधित्व करायला इथं कोणी नाही ना. लोकसामान्यांचे प्रश्न देखील सामान्य आहेत. इथं न्याय मिळत नाही, त्याला कुठं बाजू मांडायची हे कळत नाही. आणि त्यांना आपलंसं वाटणारा, त्यांच्यासाठी वेळ देणारा, त्यांचं सुखदुःख जाणून घेऊन त्यांना मदत करणारी व्यक्ती त्यांना पाहिजे आहे. आणि सगळ्याला माहिती आहे की लोकांसाठी लढणारी घरं ही दाबली जातात पैशाच्या साहाय्यानं आणि त्याच्यासाठी लोकांचंच हत्यार वापरलं जातं. लोकांच्याच हातात कोयता दिला जातो आणि लोकांसाठी लढणाऱ्या माणसाचे पाय तोडले जातात. ही आजवरची परंपरा आहे. पण आज सगळं लोकांना कळलंय आणि आता आपले प्रश्न कुठं मांडावे, प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस लोकांना पाहिजे आहे. आणि त्या भूमिकेत लोक आज उतरले आहेत. पक्ष, जात, धर्म हा विषय आम्हाला लागू होऊ शकत नाही. कारण आम्ही माणुसकी, त्याचं दुबळेपण, त्याची अडचण हा आमचा धर्म आहे, त्याचा प्रश्न हा आमचा पक्ष आहे. आणि या भूमिकेतून आम्ही चाललेलो आहोत. तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही स्वतःहून तिथे वेळ गमावायला तयार नाही. आम्ही लोकांमध्ये जातोय, आम्हाला जनतेकडून तिकीट पाहिजे आहे. आणि मला माहिती आहे एकदा जनतेनं तिकीट दिलं ना, ते रोखायची ताकद कोणत्याही पक्षाच्या नेत्यात असू शकत नाही. कारण जनता श्रेष्ठ आहे. आणि महाराष्ट्राने दाखवून दिलंय, याही मतदारसंघानं दाखवून दिलंय की जनतेच्या इच्छा, जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी इच्छा असणाऱ्याला जर डावलायचा जर प्रयत्न झाला तर जनतेनं ऑलरेडी तो निर्णय घेण्याच्या वाटचालीवर जनता आलेली आहे. कारण सामान्य माणसाला त्याच्यातलाच बसणारा आणि त्यांच्यातले प्रश्न सोडवणारी व्यक्ती त्या ठिकाणी पाहिजे आहे. त्यामुळं हा निर्णय लोकांनी घेतलाय, पक्षांनी त्यांचा निर्णय करायचा. कारण माझी भावना आहे, मला माहिती आहे की पक्षावर विसरून राहिलं तर काम करणारी माणसं दाबली जातात आणि ते त्यांच्या सोयीचं राजकारण करतात. त्यामुळे मला त्या लोकांवर बोलायचं मला काही अधिकार नाही, मी बोलणार नाही. पण मी एकच सांगेल की वर वेगळे चित्र निर्माण केलं जातं आणि लोक धार्मिक कार्यक्रम म्हटला की लोक एकत्रित येतात. धार्मिक कार्यक्रमाला एकत्रित येणं म्हणजे ती माणसं तुमची नाहीच, सार्वजनिक कार्यक्रम आहे, लोक येणार. कारण एखाद्या व्यक्तीच्या वाणीत प्रचंड ताकद असली त्यामुळे हजारोच्या संख्येने माणसं येणार. ती माणसं म्हणजे तुमची शक्ती नाही. तुम्ही कोण आहात हे जनतेला माहिती, तुम्ही कशा आहात हे लोकांना माहिती. त्यामुळे तो विषय असू शकत नाही. पक्षानं जर खाली डीप मध्ये राहून विषय केला तर त्यांच्या ह्याच्यात ती परिस्थिती लक्षात येणार आहे. पण खाली उतरले तर ना, तर ते खाली उतरले तर ते कळलं. त्यामुळं फेक सर्वे, फेक गोष्टी, या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. मी त्या गोष्टीवर देखील फारसा विसंबून नाहीये. मी डायरेक्ट जनता आणि आम्ही या पद्धतीने आमचं काम चालू आहे.